मनातच आहे आणि यावेळेस मी त्या चोराला सोडणार नाही. म्हणजे नक्कीच ते मामा मामीच असणार. मी आता काहीच म्हणणार नाही आई. माझ्याकडे पुरावा येऊ देत, मग बघ मी त्यांना कशी सरळ करते ते. बरं बरं ठीक आहे. राधा मामी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोल बाई बोल, तूच बोलायची बाकी आहेस. लाचार म्हणून आलो तुझ्या दारात, लाचारासारखंच राहा लागेल ना. यायले बोलून झालं, आता मला बोल. हे बघा, मला हे टोमणे मेलोड्रामा भांडणं करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मी क्लिअर कट विचारते तुम्हाला तोंडावर, ते पैसे तुम्ही घेतलेत का? अयो कितीदा सांगू तुले, पण नाही घेतले ते पैसे, नाही घेतले. बरं ठीक आहे, बघितलेत का कुठे? कुठं? ऑफिसला. आम्ही तुम्हाला विचारते, मी काहीतरी बघितलेत का ते पैसे तुम्ही? तुझ्या पैशाकडे बघायची हिंमतच नाही राहिली बाई आता, अजिबात नाही. हा, ते तू भाजीसाठी दिले होते आणि ते दुधासाठी दिले होते. ते जाऊ दे, ते बाकी सगळं सोडा. आता उगाच विषयांतर करू नका. मी फक्त आजच्या पैशांबद्दल बोलतेय. पुन्हा एकदा विचारते, ते पैसे तुम्ही घेतले होते का? नाही घेतले ना मायबे, कितीदा विचारते, नाही घेतले ना मी पैसे. नशीबच फुटकाय मार. आता ते काय आलं, एकदा कपाळावर शिक्का बसला ना आमच्या, आम्ही चोर, तर तुम्ही तसंच तशाच नजरेने पहा आम्हाला. आम्ही काय आमच्या नात्याचा मान म्हणून आम्हाला आसरा दिला ना तू. लय उपकार झाले होते मायबाई तुझे, पण मग असा घडोघडी अपमान करण्यासाठी आणलं का तू आम्हाला इथं? घरात कोणतरी लाथा माराले, टाइमपास करायले, तुला कोणतरी पाहिजे होतं का म्हणून आणलं का आम्हाला तू इथं? हे पाय सुनबाई, आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊ नको. आम्ही नाही घेतले पैसे तर नाही घेतले, मी सांगून राहिली ना, जीवाच्या आकांताने नाही घेतले पैसे म्या. मग हे पैसे कुठून आले? सॅम, पैशाचं काही टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, मी देतो पैसे, डोंट वरी. सो काका, मी पॅम्फलेट, सोशल मीडिया मॅनेजर सगळं हायर करू ना? बिंदास कर. थँक्यू सो मच काका. मला नव्हतं वाटलं तू इतक्या लगेच हो म्हणशील. हो ना? नाही बरोबर आहे. काकापेक्षा माऊस तुझी फेवरेट आहे, तिलाच तुझी काळजी असते, मला नाही ना. आय डिड नॉट मीन दॅट. आय नो आय एम किडिंग. सॅम, खरं सांगू, मला नेहमीच तुझ्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी करायचं असतं का. सो आता करतोय. सो फॉर शुअर मी आता माऊला नको ना विचारू? नाही नको विचारू. जे हवं ते माझ्याकडे माग, मी देईन. थँक्यू सो मच काका, यू आर द बेस्ट. ऐक, आता मनापासून कामाला लाग, भरपूर प्रॉफिट कमव आणि मला पार्टी दे. डन. ऑल द बेस्ट. थँक्यू काका, बाय. काय म्हणला काका? काका हो म्हणाला सोशल मीडिया मॅनेजर वगैरे ठेवण्यासाठी. ही इज बेसिकली रेडी टू इन्व्हेस्ट. तुझा काका? हो. सॅम, आय एम सॉरी बट आय हॅव टू आस्क दिस. त्याचा पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? रेहांश, आय रिअली डोंट नो. तुला विचारावंसं नाही वाटलं का सॅम? अरे मी कसं विचारणार, केवढं ऑड वाटतं ते. त्यात काय एवढं ऑड? त्याचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते, सो ते मॅनेज झालेत का, प्रॉब्लेम्स आणि इश्यूज सॉल्व्ह झालेत का हे विचारूच शकतो आपण. हे सगळं खूप एक्सपेन्सिव्ह आहे, तुला माहिती आहे ना. आपण ते ऍड्स प्रमोट करायचं म्हणत होतो कारण आपल्याला आपला प्लॅन फुल प्रूफ वाटला आणि माऊ इन्व्हॉल्व होऊ शकत होती. तू डायरेक्टली सोशल मीडिया मॅनेजर ठेवायचं म्हणतीस? अरे मी नाही, तोच म्हणतोय ठेवायचं. आणि रेयांश, मला माझा काका माहितीये, जर एखादी गोष्ट त्याला पॉसिबल नसती किंवा तो अफोर्ड नसता करू शकत ना, तर त्यांनी ओपनली येऊन मला सांगितलं असतं. ही इज रेडी टू इन्व्हेस्ट, ही इज रेडी टू हेल्प. दॅट मीन्स ही हॅज अ प्लॅन.
सॅम यार, ठीक आहे, लेट्स होप सो. डोंट वरी, काका सगळं नीट करेल. आय नो दॅट. मी काय विचारते तुम्हाला, हे पैसे कुठून आले हे बघा, मला खरं खरं सांगा, नाहीतर मी अनिशने दिले. अनिशने. बाबा थोडं कपाळ आल्या आठ्या पडायला काय आलं तुला? अनिश मला 500 रुपये नाही देऊ शकत का? असं म्हणाली का मी? मला सांगितलं कसं नाही अनिशने? कितीतरी वेळा सांगितलंय मी, चला पैशाच्या बाबतीतली छोट्यातली छोटी गोष्ट सांग मला. त्याने तुले का नाही सांगितलं? मी कसं सांगू बाप्पा? त्याने मला पैसे दिले, मी घेतले. सुनबाई, हे बाय, असा साराही अपमान करत राहशील ना, त्यापेक्षा एक काम कर, जो आमच्या गळ्यात धोंड बांध आणि आम्हाला विहिरीत ढकलून दे. माय बाई, मामी प्लीज मला इरिटेट नका करू आता. हा जाय ना, जाय जाय, तोंडावर निघून जाय. आम्ही पण माणसं आहोत, पाय पुसणं नाही आहोत. याचं मदत केल्यासारखं दाखवायचं आणि मग कुत्र्यासारखं हाड करायचं. त्यापेक्षा त्या गाडी खाली आलो होतो तसंच सोडून जा लागत होतं ना. कायले आले वाचवायला? आम्हाला मेले असते बाबा, ही काढले असते कसे तरी दिवस बाहेर. ए बाय, आमच्यापेक्षा ना पैसा पैसा तुम्ही लोक करून राहिले. तुमची पैशाची तंगी चालू आहे का आम्हाला माहित नाही का? मामी हे बघा, मला तुमचा अपमान नाही करायचा आहे, पण मला सांगा, ही कॅश अशी कशी जाऊ शकते अचानक घरातून? मी काय सांगू माय बाई, मलाही नाही समजून राहिलं. डोकं बंद बंद करून राहिलं माय. मी चहा करतो मायासाठी, तुला पाहिजे का? काय करायचं ते करा. जिजू, हा, कामात आहेस? थोडा. ठीक आहे. अरे तुला काही बोलायचं होतं ना? सॉरी, मी हे नंतर करतो. बस बस रे, बोल काय झालं? काय कसं चाललंय कॉलेज? छान चालू आहे. गुड. ऍक्च्युली नेक्स्ट वीक माझ्या पेंटिंगचं एक एक्झिबिशन आहे अच्छा. सिनियर सोबत, हम्म. आणि त्याला आउटसाइडर्स ना अलाउड आहे, सो तू आलास तर बरं वाटेल. हा म्हणजे कामाचं सगळं बघतो आणि मग ठरवतो. खरं सांगू का रे अंश, म्हणजे तुला राग येणार नसेल तर, मला अरे त्यातलं काही कळत नाही रे. त्यामुळे पण आय एम हॅपी. हा म्हणजे तू जे काही करतोयस ते जस्ट कीप इट अप. हा, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? बस 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 बस, मी हे नंतर करतो. सॉरी. काय झालंय? बोल. तुला पैसे हवेत का? नाही नाही जिजू, पैसे नको आहेत. अरे मग काय झालंय? बोल ना, तू एवढा रेसलेस काय आहेस? काय झालंय? बोल. रियांश, हे बघ, तू एवढा विचार करू नको. जे काही असेल मनात ते बोल. जिजू, अनिश काका कसा आहे? कसं आहे म्हणजे बरा असेल, बराच आहे तो. काय झालं आज एकदम अनिशची चौकशी? काय झालं रे? तसं नाही म्हणते मी. रियांश, मी तुला पुन्हा सांगतोय, जे काही मनात असेल ते सांग. एवढा ऑकवर्ड फील नको करूस. बोल, काय झालं? बोल बोल. जिजू, त्याचे पैशाचे प्रॉब्लेम झाले होते ना, तर ते सॉल्व्ह झाले का आता? तू का विचारतोयस याबद्दल? काय झालं? त्यांनी संयमीला असं सांगितलं की मी स्पॉन्सर करतो म्हणून. स्पॉन्सर करतो? कशासाठी?
सोशल मीडिया मॅनेजर ठेवायचा त्यासाठी. एक एक मिनिट, हे काय आता मध्येच काय नाही, काय झालं? अरे हे बघ, सॅमला बिझनेस करायचा आहे तर तुला माहिती आहे. सो आम्ही विचार करत होतो की तिचं एखादं पेज सुरू करायचं सोशल मीडियावर आणि मग त्यांनी ॲड्स प्रमोट करता येतील, तिचे व्हिडिओज टाकता येतील आणि मग ह्यासाठी थोडा खर्च लागतोच ना. म्हणून तिने अनिश काकाला फोन केला आणि अनिश काका म्हणाला की हा ठीक आहे, तू कर, आपण मॅनेजर वगैरे ठेवूयात, तू करून टाक, मी स्पॉन्सर करतो. ठीक आहे, स्पॉन्सर करतो इथपर्यंत ठीक आहे, पण या सगळ्याला किती पैसे लागतात साधारण? 20-25 हजार लागतात दर महिना. 20-25 हजार दर महिना? रियांश, आर यू शुअर अनिश संयमीला स्वतः म्हणाला की मी हे सगळं स्पॉन्सर करतो? चिचू, आय एम ॲब्सल्युटली शुअर. माझ्या समोर तिने फोन केला होता काकाला. आणि यु नो वॉट, 20-25 हजार दर महिना लागू शकतात. नाही, आता तू विषय काढलाच आहेस आणि तुझ्यापासून काही लपल्या नाही आहेत गोष्टी. अनिशच्या पगारातले साधारण 20-25 हजार रुपये दर महिना जर का त्याने संयमीला दिले तर उरलेल्या पैशांमध्ये तो त्याचं घर कसं चालवणार आहे? एक्झॅक्टली. आणि कधी कधी एखाद्या असाइनमेंटसाठी पण तेवढेच पैसे लागू शकतात. So, खूप पैसे आहेत अरे. हो रे, आणि आत्ताच त्याचं 7 लाख रुपयाचं नुकसान झालंय. म्हणजे एवढं नुकसान होऊन सुद्धा दर महिन्याला 20-25 हजार रुपये तो संयमीला देणार आहे. कसं मॅनेज करणार आहे हे सगळं? तो कुठून आणणार आहे तो एवढे पैसे? काय करतोय अनिश? हॅलो बाबा, बोला. काय झालं? पैसे मिळाले? नाही बाबा, मी घरभर शोधलं, कुठेच नाही सापडते ते इन्व्हलप. कसे सापडणार? आतापर्यंत दोघांनी उडवून पण टाकले असते. मी मामींशी बोलले बाबा, विचारलं त्यांना, त्यांनी खरंच नाही पैसे घेतले, त्यांचं म्हणणं आहे. नाही नाही, आता तू किंवा मी विचारून नाही चालणार आहे. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. बाबा, हॅलो, कोण? जगताप साहेब का? मी अशोक माजगावकर. हे बघा, मी सकाळी तुम्हाला फोन केला होता. हां हां, मग आता यायला जमेल ना तुम्हाला? हां, मग प्लीज या ना, प्लीज. हां हां, थँक्यू थँक्यू.